नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात येणारी अतिशय पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेली करटुल्याची भाजी. इथं आपण 1/2 किलो करटुले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे कापून घ्यायचे आहेत. कोवळे असतील तर सहज कापले जातात. अशा पद्धतीने उभ्या फोडी करून घ्यायच्या. तुम्हाला हव्या तशा तुम्ही कट करू शकता. आता हे थोडं जून आहे तर यामधल्या आपल्याला सर्व बिया अशा काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हे कापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व करटुले कापून घेतलेले आहेत. कढई गरम झाली तर यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि यावर कापलेले सर्व करटुले घालून घ्यायचे आहेत आणि तेलावर परतून घ्यायचे. हे थोडेसे मऊ होईपर्यंत परतायचे आहेत. हे थोडंसं मीठ घालून घ्यायचं वरून, म्हणजे हे लवकर परतून होतील. करटुले छान परतून झालेले आहेत तर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. आता पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घालून घ्यायचे. हे दोन्ही तडतडले की यामध्ये कापलेला लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. तर हे दोन्ही तेलावर छान थोडंसं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तोही तेलावर छान परतून घ्यायचा आहे. कांदाही छान परतून झालेला आहे. आता यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला घालून घ्यायचा आणि तोही छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला परतून एकजीव झालेला आहे. तर यामध्ये आता कोणताही तुमच्याकडे असेल तो घरगुती मसाला घालायचा. लाल मिरची पावडर अर्धा चम्मच घालायची आहे. थोडीशी हळद, थोडं धना पावडर घालून घ्यायची आणि हे सर्व मसाले आता तेलावर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. मसाले छान असे परतून झालेले आहेत. आता यामध्ये परतलेले करटुली घालून घ्यायचे आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं. करटुले बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि 7 ते 8 मिनिटं याला आता शिजू द्यायचं आहे. यामध्ये आता आपण थोडंसं 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत, म्हणजे ही भाजी छान अशी दाटसर होईल. आता ही आपली भाजी 7 ते 8 मिनिटांनंतर छान शिजलेली आहे. गॅस बंद करूया आणि यावर आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे ही भाजी अजून छान लागेल.
अशा पद्धतीने ही करटुल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हीही या पावसाळ्यात नक्की ट्राय करा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.